प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर आणि प्रिय नावात पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। प्रभूच्या दयेने व प्रभूच्या कृपेने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। मागील काही दिवसापासून महिन्यापासून आपण आपापल्या घरी होतो, तरी सुरक्षित होतो, आनंदित होतो, पण एकत्र आपली कधी भेट झाली नाही। पण प्रभूच्या दयेने हा पहिला रविवार आहे जे आपण एकत्र आलेलो आहोत। ही माझी सुद्धा तुमच्या संगती पहिलीच भेट आहे 2020 मध्ये, जे आपण एकत्र येऊन एकमेकांशी बोलत आहोत, भेटत आहोत। प्रभूचे आभार माना, प्रभूच्या नावाचे गौरव करा। सुंदरसे दिवस परमेश्वराने आपल्यासाठी निवडलेला आहे आणि तो आपल्याला दिलेला आहे। म्हणून आजच्या भक्तीला आपण आरंभ करणार आहोत आणि प्रभूच्या हातात आजची सभा देणार आहोत, कारण की याचा चालक आणि मालक कोण आहे? आपला परमेश्वर आहे। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे। आपण यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराकडे आपण आशीर्वाद घेऊया। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय पिता, मी तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आहोत परमेश्वरा। स्तोत्र लिहिणाऱ्याने म्हटलं आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करा। प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो। जे अद्भुत कार्य तू आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे ते आम्ही स्मरण करतो, कारण तुझी दया आम्हावर तू विपुल ठेवलेली आहे आणि त्या दयामध्ये, त्या प्रेमामध्ये तू आम्हाला सांभाळला आहे। प्रभू परमेश्वर पिता, जसे आई वडील आपल्या लेकरांची काळजी घेतात आणि सांभाळतात, तसंच तू सुद्धा आमची काळजी घेतली आहे, म्हणून तुला आभार मानत आहे। आजची ही भक्ती आराधना सभा आम्ही तुझ्या हाती सोपतो आहे। प्रभू, या सभेमध्ये तुझी उपस्थिती असू दे आणि तुझे अद्भुत कार्य या मंडळीमध्ये आज तू करून घेणार आहे, हा माझा विश्वास आहे। मी तुझी मंडळी, आम्ही सर्वजण एकत्र तुझ्या भोवनी जमलेलो आहोत। प्रभू, आम्हावर तुझी कृपा आहे, म्हणून तुला धन्यवाद देत आहे। आम्हा सर्वांवर तुझ्या पवित्रात्मा असू दे आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू तुझे कार्य मग प्रगट कर। पुढच्या सर्व चालक आणि मालक तू हो प्रभू। आदर सन्मान गौरव आम्ही तुला देतो आहोत। प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेम केले म्हणता येईल, आमेन। पण यावेळेस आपण आराधनेला सुरुवात करणार आहोत। आराधनेमध्ये आपण जाणार आहोत। कोयरला मी विनंती करतो आपण पुढे यावं आणि गीतांच्या द्वारे परमेश्वराची स्तुती करावी। सर्वांना सलाम। यावेळेस आपण देवाच्या गौरवासाठी गीत गाणार आहोत। तारक तो, सामर्थ्य तो, येशूदेव युगानुयुग आहे। तारक तो, सामर्थ्य तो, येशूदेव युगानुयुग आहे। Oh
आणखी एक गीत गाणार आहोत आपण विजय संगीत मधून, गीत क्रमांक 268. आणि ह्या वेळेला मंडळीने देखील उभं राहावं. बोलो जय मिलकर जय, बोलो जय शिव की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय शिव की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय शिव की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय शिव की जय, बोलो जय जय जय. यावेळेस मंडळींनी खाली बसावे. यावेळेस स्तोत्र वाचण्याची वेळ आहे. स्तोत्र आपण आडेपाडीने वाचत असतो, पण आता कोरोनाच्या यामुळे एकच जण ते वाचणार आहे. आपण आपले सासरा भाग उघडूया. स्तोत्र 23. मी विनंती करणार आहे श्रीमती जिगीसा ख्रिस्ती पुढे येतील आणि स्तोत्र वाचन करतील. स्तोत्र 23 वाचते, आपण ऐकावे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा रवाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वराच्या वचन वाचलेलं आहे, त्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. यावेळेस आपण पुढच्या भागात जाणार आहोत आणि पुन्हा एकदा मी मंडळीला विनंती करेल, आपण आपापल्या जागेवर उभे राहावे. प्रेषिताच्या मध्ये आपण एका स्वरामध्ये म्हणतो किंवा सांगतो, तर आपण आपल्या मनामध्ये ते म्हणूया. फक्त मी हे मोठ्या आवाजामध्ये म्हणणार आहे मंडळीच्या वतीने. प्रेषिताच्या मतानुसार आपण म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकलौता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियमच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांच्या व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनाचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळींनी यावेळेस खाली बसावे. यावेळेस आपण दान घेणार आहोत. दानाची गीतासाठी सुद्धा मी तरुण संघाला विनंती करतो पुढे येतील आणि दान गोळा सुद्धा केली जाईल. गीत क्रमांक 148. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी
या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभे राहावे, जेणेकरून आपण त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. नसेल तरी हरकत नाही, परमेश्वर आशीर्वाद देवो. तसंच आपण मध्यस्थीची प्रार्थना सुद्धा करणार आहोत. यावेळेस आपल्या मंडळीच्या सर्व कार्यासाठी आपण नित्य प्रार्थना करीत आलेलो आहोत. घरोघरी आपण प्रार्थना करीत होतो, उपासना परमेश्वराची सुद्धा करीत होतो, रविवारची भक्ती सुद्धा आपण परमेश्वराची करत होतो. परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, त्यासाठी सुद्धा मी आभार मानतो. परंतु यावेळेस पुन्हा एकदा आभार मानायचा दिवस आहे परमेश्वराकडे, की परमेश्वराने प्रत्येकाला सुखरूप ठेवलेलं आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्यामध्ये मंडळीला सुद्धा परमेश्वराने सांभाळलेलं आहे. आजपर्यंत 8-7 महिने झालेला आहे. लॉकडाऊन होतं, कोणाला बाहेर पडता येत नव्हतं, पण परमेश्वराने प्रत्येकाची काळजी घ्यायलेली आहे. पण प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्यामध्ये आपल्या संस्थेसाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रसंगाला तोंड देणे, या सर्व गोष्टीमधून जावं लागत आहे. तरी सुद्धा आपण प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी पालक आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, पंचमंडळ आहेत, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. शाळा आहेत, त्यात काम करणारे सर्व शिक्षक आहेत, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. तसंच नर्सेस आहेत, सर्व सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत, कोविड सेंटरमध्ये बाकीचे काम करत आहेत. परमेश्वर सुद्धा त्यांचा बचाव करो, त्यांचा सांभाळ करो. तसंच पेशंट आहे, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया की परमेश्वर त्यांना आरोग्य द्यावा. त्याचप्रकारे आपण प्रार्थना करणार आहोत की आलेल्या दानावर सुद्धा परमेश्वराकडे आपण आशीर्वाद मागणार आहोत. आणि परमेश्वर आपल्या सर्व कार्यावर आशीर्वाद द्यावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना या आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराकडे आशीर्वाद मागूया. आमच्या आकाश आणि कपाट उघडून आशीर्वाद देणारा परमेश्वर पिता, तुझ्या पवित्र नावाला मी धन्यवाद देत आहे. आजच्या या पवित्र सभा दिवशी परमेश्वर पिता, तुझ्या निवडला प्रजेला प्रभू पुन्हा एकदा तुझ्या दर्शन होऊ दिलंस म्हणून तुला आभार मानत आहे. हे माझ्या स्वर्गीय देवा, मी तुझा दास तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे. हे प्रभू, या संस्थेचा निर्माण करता परमेश्वर तू आहे. ज्या मिशनरी आणि परमेश्वर या आमच्या शहरी भागामध्ये येऊन, गावांमध्ये येऊन सेवा केली, त्यांची सुद्धा मी स्मरण करतो आहे. ती सेवा ही तुझी आहे, तू पाठवलेली आहे. आज प्रभू त्या सेवेचे सुद्धा आम्ही भागीदार आहोत. प्रार्थना करता परमेश्वर, हे संबंधित प्रत्येक सभासदाला मी तुझ्या हात देत आहे. प्रत्येकाबरोबर तू राहा, प्रत्येकाची काळजी व्हा, प्रत्येकाला संरक्षण दे, प्रत्येकाला आरोग्य दे, तुझ्याकडे प्रार्थना विनंती आहे. परमेश्वर, त्यांची सर्व गरज तू पूर्ण करणार परमेश्वर म्हणून तुला आभार मानत आहे. प्रभू परमेश्वर, आम्ही उत्तमातील उत्तम जे दान आम्ही तुझ्या भंडारामध्ये आणलं परमेश्वर, त्यावर आम्ही आशीर्वाद मागतो आहे. परमेश्वर, आमच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये तू आशीर्वाद दिलास म्हणून तुला आभार मानत आहे. जरी काम स्थगित होतं तरी सुद्धा तू आमची पोटाची काळजी वाहून आम्हाला अन्न पुरवलास म्हणून तुला आभार मानत आहे. आम्हाला लागणारा पैसा सुद्धा तू पुरवला म्हणून तुला आभार मानत आहे. प्रत्येकाची आर्थिक तंगीपासून तू सोडवला होतास म्हणून तुला आभार मानत आहे. यावेळेस मी प्रार्थना करत आहे प्रभू, या दाण्याचा वापर तुझ्या सेवा कार्यासाठी होऊ देस म्हणून तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू, प्रार्थना करत आहे ज्या भंडारातून परमेश्वर त्याने टाकलेला आहे त्या भंडारात तू आशीर्वाद करस म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. जो खऱ्या मनाने आणि खरं अंतकरणाने तुझ्या भंडारामध्ये तुझे दान टाकतो प्रभू, त्याच्या त्या कार्यामध्ये, त्याच्या त्या सेवेमध्ये, त्याच्या त्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, शेतीवाडीमध्ये तू बरकत देतो म्हणून तुला आभार मानतो आहे. हा माझा विश्वास आहे की परमेश्वरा, जो तुझ्याकडे मागतो तो त्याला आशीर्वाद देतोस. मला प्रार्थना करता यावेळेस परमेश्वरा, संडे स्कूलचे लेकरे, तरुण संघ, महिला संघ, तसंच मंडळी, या सर्वांना मी तुझ्या हात देत आहे प्रभू. पण हा तुझा कुटुंब आहे, हा तुझा परिवार आहे, याचा तू बचाव केलास म्हणून तुला आभार मानत आहे. कोरोनाच्या या आजारामध्ये परमेश्वर आम्ही सर्वजण अडकलेलो आहोत प्रभू. वॅक्सिन नाही परमेश्वर, तरी सुद्धा मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. आजपर्यंत तू आम्हाला सुखी निरोगी ठेवला, तरी मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. परमेश्वर पिता, मी प्रार्थना करत आहे आम्हाला सर्वांना सुखी ठेवलंच म्हणून तुझ्या नावाचा उपकार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रार्थना करत आहे परमेश्वर पिता, जे बंधू भगिनी आजारी आहेत, जे परमेश्वर अद्याप येऊ शकले नाही, मी त्यासाठी प्रार्थना करत आहे प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये सुद्धा तू कार्य करणारा तू परमेश्वर आहे म्हणून तुला आभार मानत आहे. प्रभू परमेश्वर, आजच्या दिवस तू आमच्यासाठी उघडलंस म्हणून तुला आभार मानत आहे प्रभू. या दिवसाला तू आशीर्वाद केला आहे, येणारा पुढच्या दिवस सुद्धा तू आशीर्वाद कर असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे.
प्रभू माझा विश्वास आहे तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे आणि तू आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर करता दुःखित परिवाराला सुद्धा मी प्रार्थना करत आहे. त्यांना तू सांत्वना देणारा परमेश्वर आहे. जे श्रेष्ठ परमेश्वर त्यांचे प्रियजन परमेश्वर त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. प्रभू मी त्यासाठी प्रार्थना करते. ते त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा तू राहा. त्यांचा तू पाठिंबा हो. त्यांच्या तू सुवासन कर. असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. विश्वास आहे की प्रभू तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. येणाऱ्या वचनावर सुद्धा तुझा आशीर्वाद दे. असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. ज्यांना सर्दी खोकला ताप आहे मी त्यासाठी प्रार्थना करत आहे. कसल्याही प्रकारच्या आजारांपर्यंत ग्रसित आहे मी प्रार्थना करत आहे. त्यांना तू स्पर्श कर. त्यांना तू आरोग्य लागू दे. प्रत्येकाचे मनातले विचार आजार तू जाणतोस. प्रत्येकाची विनंती तू जाणतोस. प्रभू मी प्रार्थना करत आहे. प्रत्येक विनंती मी तुझ्या हाती सोपतो आहे आणि विश्वास आहे तू माझी प्रार्थना केलेली आहे. प्रार्थनेची उत्तर केलेलं आहे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेम केले म्हणून आहे. यावेळेस मंडळीला काही सूचना आहेत. मी आपल्या समोर ती सूचना वाचतो. महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले तारीख 14 नोव्हेंबर 2020 सर्व धर्मस्थळे उघडण्यासाठी त्यांनी आदेश पाठवला. त्या आदेशानुसार सर्व भक्ती उपासने सुरू झालेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अट आहे. जसे पवित्र शास्त्रामध्ये काहीतरी अटी आहेत तसेच सरकारच्या आदेशानुसार सुद्धा आपल्याला काय करायचं आहे चालायचं आहे. तर त्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनमधून सुद्धा कॉल आलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व पाळत जमलेला आहे. सर्व धर्म गुरु त्या ठिकाणी गेले होते. त्यांची बैठक झाली. त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी सोपवून दिलेली आहे. तर आपल्याला आपली काळजी सुद्धा स्वतःच घ्यावी लागणार आहे. म्हणून चर्च भक्तीचे साठी किमान फक्त आतमध्ये 50 व्यक्तीच राहू शकतील. कुटुंबातला असो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो जो लेट आला तो थांबेल. तर त्यापेक्षा पुन्हा जास्त लोक जर आले असतील तर त्यांची 2 सभा होतील. कारण की प्रत्येक ठिकाणी जिथं मोठे चर्चेस आहे त्या ठिकाणी कोणाकडे 4 सभा आहेत कोणाकडे 5 सभा आहेत. तर प्रत्येक पालक आडीपाडीने संदेश देतील. त्या ठिकाणी त्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. तर कृपया करून मी आपल्याला विनंती करतो आहे की आपण वेळेवर येण्याचे प्रयत्न करायचं आहे. त्याचप्रकारे चर्चची भक्ती किमान 1 तास उघडं राहील. 1 तास चालेल. त्यानंतर ते आपल्याला काय करणार आहे बंद करावं लागणार आहे. हे शासनाचा आदेश आहे. त्या आदेशानुसार आपल्याला चालायचं आहे. चर्चमध्ये पहिली भक्ती पूर्ण झाल्यानंतर लगेचच सॅनिटायझिंग करणे गरजेचं आहे. ते सुद्धा होणार आहे. जर दुसरी भक्ती सुरू करायची असेल त्यामध्ये किमान अर्धा तासाचा ब्रेक राहील आणि त्यानंतर दुसरी भक्ती सुरू केली जाईल. महत्वाची सूचना आहे. आपण लक्ष देऊन ऐकूया. 12 वर्षाखालील मुले जर असतील आपल्या घरात तर कृपया त्यांना घेऊन चर्चमध्ये येऊ नये. ऐकून घ्यावे. 12 वर्षाच्या खालील मुले असतील तुमच्याकडे सांभाळणारे असतील तर वेगळी गोष्ट आहे. तुम्ही एकटे येऊ शकतात. पण सांभाळणार कोणी नसतील तर कृपया आपण घरी थांबा. कारण लेकरांना सुद्धा हा आजार धोकादायक आहे. हे आपण 8-9 महिने झालेले आहे. आपण वारंवार पोलिसांकडून बाजार करायला येतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला सगळ्या सूचना दिल्या जात असतात. आपण बघतो सगळेजण मास्क लावून फिरतात. तर म्हणून आपण ही काळजी घ्यावी. जो आजारी असेल त्याला कोणत्याही प्रकारचा आजार पण असेल त्याच्यानंतर त्याला अति त्रास होत असेल किंवा ज्याला सर्दी खोकला ताप असेल कृपया आपण चर्चमध्ये येण्यासाठी टाळावे. ही माझी नम्र विनंती. त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन सर्व्हिस उपलब्ध आहे. हे रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला हे पाठवलं जाणार आहे. 65 वर्षावरीलचे वयोवृद्ध आहे स्त्री असो पुरुष असो त्यांच्यासाठी सुद्धा सूचना आहे. सूचना ही की आपल्या विवेकानुसार त्यांनी स्वतः काय करायचं आहे निर्णय घ्यायचा आहे. त्या बाबतीमध्ये पालक जबाबदार राहणार नाही. स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावं लागणार आहे. म्हणून आपल्याला ही नम्र विनंती आहे.
जेव्हा आपण चर्चला येतो आहे, कृपया करून मास्क बांधूनच तुम्हाला या ठिकाणी यायचे आहे. पूर्ण सभा संपेपर्यंत तुम्हाला मास्कच घालायचा आहे आणि बाहेर जाताना सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, मास्कच लावायचा आहे. तर याची निष्काळजीपणा करू नये म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो आहे. ज्याने ज्याने रुमाला पण बांधून आलेला असेल तर मी तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्ही घरी वापरत नसेल मास्क सुद्धा, पण चर्चसाठी हे कंपल्सरी आहे. तुम्ही स्वतः तुमचा मास्क घेऊन या ठिकाणी यावे आणि तो घालून या ठिकाणी बसावे. त्याच प्रकारे आपली चप्पल बूट असतील ते सर्व आपण प्रवासदाराच्या बाहेरच ते काढावे. चर्चमध्ये येत असताना जर आपलं कुटुंब आहे, आपण पूर्ण कुटुंबासहित आलेलो आहोत, तर आपण एकाच रांगेत आणि त्यामध्ये अधिक असेल तर दुसरी लाईन किंवा पुढची लाईन मध्ये आपलं सर्व कुटुंब बसावे. आणि जर एकच व्यक्ती असेल तर त्यांनी एक खुर्ची सोडून बसावे, जेणेकरून सर्व काही आपल्याला काय करता येईल, ऍडजस्ट करता येईल. त्याच प्रकारे बोलण्याने व गाण्याने हवेमध्ये तुषार पसरल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची संभाव्यता निर्माण होते. म्हणून चर्चमध्ये सामूहिक गीते गायले जाणार नाहीत. फक्त चर्च क्वायर गीते गातील. तसेच शास्त्र वाचन, स्तोत्र वाचन, प्रेषितांच्या मतांकार, प्रभूची प्रार्थना देखील फक्त पालकच वाचतील व मानतील. त्यांच्या सोबत वाचू म्हणू नये. अजून एक फार महत्वाची सूचना आहे त्या ठिकाणी, एकमेकांना हस्तांदोलन करू नये. आपण सलाम देतो कारण की आपली सर्व परंपरा चालत येत आहे. सलाम सांगितल्यावर आपला हात सर्वात पुढे काय येतो, शब्द निघण्या अगोदर सलाम पडायचं आहे किंवा सलाम ताई, सलाम दादा. तर तो हात थोडासा मागे खिसून घ्या, म्हणजे तो तुमच्यासाठी चांगला आहे. काही ज्यांच्याकडे सॅनिटायझर संकेत घेऊन फिरतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे सॅनिटायझर घेऊन फिरतच नाही तर त्याने सलाम पडायचं सांगितलं, सलाम पडायचं सांगितलं तरी चालेल, किंवा शब्दाने सांगितलं सलाम पडायचं आहे, सलाम ताई, सलाम ब्रदर म्हटलं ते योग्य आहे. तर याची निष्काळजीपणा करू नका. चर्च संपल्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना आहे. चर्च संपल्यानंतर आपण जातो ना, प्रार्थना चालू होते, बाकीचे असं उठून पडून जातात किंवा कोण कुठून निघतो. तर जोपर्यंत वॅक्सिन नाही तोपर्यंत आपली सभा अशीच भरणार आहे. तर त्यामध्ये मी आपल्याला विनंती करतो आहे, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी तसंच बसावे. चर्च सुटल्यानंतर सुद्धा जे मागे बसलेलं आहे, जी पहिली मागची लाईन आहे, त्यांनी सर्वात प्रथम बाहेर द्यायचं आहे. मग त्याच्या नंतर आडीपाडीने सर्व निघाल्यानंतर मग इकडचे बाजूचे आहेत त्यांनी निघावं, ही माझी काय आहे नम्र विनंती. शेवटची आहे, ऑनलाईन चर्च सर्व्हिस देखील सुरू ठेवली जाणार आहे आणि ते सुद्धा असणार आहे. म्हणून त्यासाठी ही सूचना तुम्हाला देत आहे. त्यानंतर मंडळीसाठी काही सूचना आहेत. रविवारची भक्ती उपासना आपण 8:30 वाजता घोषित केलेली आहे. 8:30 वाजता सुरू केली तर आपल्याला 9:30 वाजेपर्यंत संपवता येते. पण परंपरेप्रमाणे लोक कसं आहे, आता थोडंसं आळशी झालेलं म्हणतात ना, 8:30चा टाइम दिला तर किती वाजता येतात, 9 वाजता. मग म्हणतात पालक साहेब लवकर मीटिंग तुम्ही सोडत नाही. म्हणून वेळेवर जायचं असेल तर वेळेवर येण्याची कृपा करावी. कारण जर 8:30च्या टाइम यासाठी ठेवला की लोक येत नाही, म्हणजे योग्य वेळेवर जर सुरुवात केली तर मी तुम्हाला 10 वाजता आरामशीर इथून सोडून देणार. मी लॉंग प्रिचर नाही, मी शॉर्ट प्रिचर आहे. मी तुम्हाला आरामशीर इथून सोडून देणार. त्याच प्रकारे एसएच चर्च तोडदा मंडळीचा पालक मी आहे. तुमचे कोणतेही आयोजन नियोजन तुमचा प्रोग्राम असेल मला सांगितल्याशिवाय पहिले ठरवू नका. जोपर्यंत तुमचं काही मला कळत नाही आणि तुमच्या सर्व काही माझ्या हातात सोपून देणार, मग मी करणार काय. तर तुमचं काही पण नियोजन आहे, बालार्पण असू द्या, वाढदिवस असू द्या, लग्नाचं असू द्या की मीटिंग पण असू द्या, काही पण सत्र असू द्या, एसएच चर्च तोडदा मंडळीचा पालक कोण आहे, मी आहे. तर मला सांगितल्याशिवाय कोणाला काही पहिले सांगू नका, जेणेकरून मला तुम्हाला सुद्धा कळवता येईल, येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मला काय करता येईल, कळवता येईल, याची खात्री
तुम्हाला पटली असेल, म्हणून देवाचे सुद्धा आभार मानतो. त्याच प्रकारे तुमच्या प्रार्थना विनंती आहे, कोणतीही समस्या आहे, कृपया मला फोनच्या द्वारे सुद्धा कळवा. मी येतो इथं, मी आता इथं राहत आहे, तर तुम्ही मला नक्की कळवा. त्याच प्रकारे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपले काय असते, साखळी प्रार्थना असते. ते सुद्धा आपण सुरू करणार आहोत, पण त्याचा सुद्धा टप्पा राहील, त्याप्रमाणे आपण ते सांगणार आहे नंतर. तर याची सुद्धा खात्री घ्यावी. गृहसनाचं मीटिंग होणार नाही, पण त्यामध्ये वक्ते मागविलेले आहे. ज्या आता मीटिंग सुरू आहेत नंदुरबार मंडळीमध्ये, त्याच वक्तांचे मेसेज तुम्हापर्यंत पोहोचवले जातील. ते कसे, ऑनलाईनच्या द्वारे आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे. हे 3 सध्या आम्ही सर्वजण वापरत आहोत. त्याच्याद्वारे तुम्हापर्यंत परमेश्वराचे वचन पोहोचवलं जाणार आहे. म्हणून या गोष्टी सुद्धा आपण आठवण ठेवावी. तसंच जर गेल्या महिने आहेत, 8 महिने 7 महिन्यामध्ये जर कोणी दान आपल्याकडे ठेवलेलं असेल, तर तुम्ही मला नक्की संपर्क करा, जेणेकरून ते परमेश्वराच्या भांडारामध्ये टाकलं जाईल. म्हणून ह्या एवढ्या सर्व सूचना मी मंडळीला देऊ इच्छितो. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाणार आहोत. थोडक्यामध्ये आपण परमेश्वराचे वचन ऐकणार आहोत. जे स्तोत्र आपण वाचलेलं, आपण आपलं शास्त्र उघडूया. स्तोत्र 23 त्याचं पहिलं वचन आणि पहिल्या शमूएल याचा 18वा अध्याय 1 ते 5 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. स्तोत्र 23:1 आणि पहिल्या शमूएल याचा 18वा अध्याय 1 ते 5 वचने मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. दावीद राजा काय म्हणतो आहे, ऐका. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. पहिल्या शमूएल 18वा अध्याय 1 ते 5 ते सुद्धा मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. दाविदाचे 16शी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडलं की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. सौलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले, त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी अनभाग केली, कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने आपल्या अंगावरचा झग्गा उतरवून दाविदाला दिला. चौथं वचन महत्वाचं आहे. योनाथानाने आपल्या अंगावरचा झग्गा उतरवून दाविदाला दिला. त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंद हे सर्व दिले. जिकडे जिकडे सौल दाविदाला पाठवी तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी. सौलाने त्याला युद्धांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले, तसेच सौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले. परमेश्वर वाचलेल्या वचनाच्या द्वारे त्याच्या पवित्र मंडळीला आशीर्वाद देवो. वचन वाचलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडक्यामध्ये परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. जे परमेश्वराचे लोक आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहे, त्या सर्व विश्वासणाऱ्यांना परमेश्वराचे वचन काहीतरी उत्तम गोष्ट आज सांगत आहे आणि तो दाखवत आहे. त्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, देवाच्या विश्वासणाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची उणे पडत. कोणाला उणे पडत नाही? देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना. ज्या व्यक्तीचा विश्वास परमेश्वरावर आहे त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची उणे पडत नाही, कारण त्याचा विश्वास कोणावर असतो? परमेश्वरावर असतो. माणसावर त्याचा विश्वास नसतो, कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे
मानव कसा आहे, पण परमेश्वर कसा आहे हे सुद्धा मनुष्याला काय आहे, ठाऊक आहे. म्हणून आजचा जो उद्देश आहे या वचनातून जो मी घेतलेला आहे तो हा आहे की देवाच्या विश्वासणाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही. आपण सर्वजण परमेश्वराचे लोक आहोत, परमेश्वराची निवडलेली प्रजा आहोत, परमेश्वराचे दास दासी आहोत. आणि आपण म्हणत आहोत आणि आपण म्हणलंच पाहिजे, मी परमेश्वराचा काय आहे, दास आहे, मी सेवक आहे. जेव्हा मी बायबल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला विचारलं कोणाला पाडक व्हायचे आहे. आमच्या सर्व वर्गातल्या मुलांनी कोणानेच हात वरती केला नाही, एकमेव फक्त मी होतो. कारण की मला ठाऊक होतं की परमेश्वराने मला कोणत्या कार्यासाठी काय केलेलं आहे, नेमलेलं आहे. कोणीच हात वरती केला नाही, मीच एकटा वरती हात केला होता आणि मी सांगितलं मी पालक होईल. कारण की मला ठाऊक आहे माझ्या परमेश्वराने मला कोणत्या कार्यासाठी काय केलेलं आहे, नेमलं आहे. ह्या गोष्टीमध्ये जात असताना मी आपल्याला सांगू इच्छितो कोणकोणत्या गोष्टीची उणे परमेश्वराच्या लोकांना पडत नाही. प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण परमेश्वरामध्ये करतो. दुःखात असतो तरी आपण आनंद मनवतो, सुखात असतो तर परमेश्वराचे काय करतो, आपण उपासना करतो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. कारण की तो आपला काय करतो, आपलं संरक्षण करतो, आपल्याला सांभाळतो, आपलं तो काय करतो, काळजी घेतो. या वचनामध्ये जेव्हा आपण वाचलेला आहे परमेश्वराबद्दल दावीद राजा म्हणतो आहे परमेश्वर माझा काय आहे, काय आहे, मेंढपाळ आहे, मला काहीही उणे पडणार नाही. पुढे काही गोष्टी आहेत त्या आपण वाचलेल्या आहे स्तोत्रामध्ये. ज्याचा फक्त परमेश्वर आहे आणि त्याचा विश्वास परमेश्वर आहे तो कधीही डरणार नाही, तो कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये कुठे घालणार नाही. कारण त्याचा विश्वास कोणावर आहे, परमेश्वरावर आहे. परमेश्वर त्याला उत्तम ठिकाणी बसवतो, परमेश्वर त्याला त्याच्या वचनाप्रमाणे नवजीवन देतो, परमेश्वर त्याच्या सर्व संकटातून त्याला काय करतो, वाचवतो. परमेश्वराच्या अभिषेकता समोर कोणाच्याही कधी टिकावं लागत नाही. ज्याचा परमेश्वर त्याच्या मेंढपाळ आहे ते सर्व अभिषेक लोक परमेश्वराचे आहे, दास असू द्या, त्यांच्या समोर कोणाचाही टिकावं लागत नाही. त्यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे परमेश्वराचे प्रेम त्याच्यामध्ये चिरकाल व कायम राहते. परमेश्वराचे प्रेम त्याला कधी अंतर देत नाही. त्यामध्ये मी तुम्हाला 4 मुद्दे थोडक्यामध्ये सांगणार आहे आणि त्यामध्ये आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत. ते हे मी तुम्हाला मुद्दे सुद्धा सांगतो. ज्या व्यक्तीच्या परमेश्वरावर विश्वास आहे त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही. त्यामध्ये 4 मुद्दे सांगतो आहे. ते हे त्याला पहिली गोष्टची उणीव पडत नाही, त्याला देवाच्या वचनाची कधी उणीव पडत नाही. ज्या व्यक्तीचा विश्वास परमेश्वरावर आहे त्याला त्याच्या परमेश्वराचे वचन सुद्धा कधी उणीव पडत नाही. असा काळ होता, त्या काळामध्ये लोकांकडे शास्त्र नव्हतं, पण लोक मनामध्ये परमेश्वराचे वचन काय करायचे, स्मरण करीत राहत होते आणि ते कोणी पण त्यांना ते काय करायचे, सांगत असे. आज पवित्र शास्त्र आहे, आपल्या सर्वांकडे आहे. जेव्हा आपण त्यामध्ये मनन करतो, चिंतन करतो, तेव्हा आपल्या बरोबर परमेश्वर काय करतो, बोलतो. हे परमेश्वराचे वचन आहे पूर्ण, बरोबर. हे एक दिव्यासारखे आहे म्हटलंय, बरोबर. स्तोत्र 119:25 मध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहे. तसंच मी तुम्हाला सांगतोय स्तोत्र 119 व त्याचं 105 वचन आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तुझे वचन माझ्या पावलासाठी कसे आहे, दिव्यासारखे आहे. पूर्ण पवित्र शास्त्र तुमच्यासाठी काय आहे, दिव्यासारखे आहे, बरोबर. पूर्ण पवित्र शास्त्र तुमच्यासाठी काय आहे, आपल्यासाठी काय आहे, दिव्यासारखे आहे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तर ते जेव्हा आपण त्याचे पवित्र शास्त्र उघडतो, सगळ्यांकडे पवित्र बायबल आहे,
ते त्यांना केव्हा कळेल? त्यांना माहिती आहे की हे पवित्रशास्त्र आहे. हा पवित्रशास्त्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिव्यासारखा आहे. पण जेव्हा आपण याला उघडतो तेव्हा परमेश्वर वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रकाशित करतो. वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करतो. वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला चालवतो, त्याच्या मार्गामध्ये चालतो. म्हणून दावीद राजाने लिहिलेले हे स्तोत्र आहे, त्यामध्ये तो म्हणतो आहे, तुझे वचन माझ्या पावलासाठी कसे आहे? दिव्यासारखे आहे. त्या वचनांमध्ये तो रात्रंदिवस मनन करणारा असा व्यक्ती होता आणि नित्य परमेश्वराच्या वचनामध्ये तो रमून जायचा आणि परमेश्वराची थोडी द्यायचा. म्हणून त्याने इतके सारे स्तोत्र लिहिलेले आहे. तो परमेश्वराच्या वचनामध्ये रमलाच नसता तर त्याला परमेश्वराचे गीत गायता आलेच नसते. तो परमेश्वरामध्ये रमला नसता, वचनामध्ये रमला नसता, तो एवढा मोठा योद्धा कधी बनला नसता. तो परमेश्वराच्या वचनामध्ये रमला नसता तर परमेश्वराने त्याला राजा कधी बनवला नसता. कारण की जो परमेश्वराची वाणी ऐकतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याचे नियम पाळतो, त्या व्यक्तीला परमेश्वर खालून वर उचलतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराचे वचन फार महत्वाचे आहे. इस्रायल लोकांनी जंगलामध्ये मन्ना खाल्ला. कोणता? स्वर्गीय मन्ना. बरोबर? कोणाच्या मन्ना होता तो? देवदूतांचा होता. तुम्हाला आणि आम्हाला परमेश्वराने स्वतःचा मन्ना दिलेला आहे. परमेश्वराने सांगितलेले स्वतःचे शब्द हा पूर्ण पवित्रशास्त्र त्याचा मन्ना आहे. तो तुम्ही आम्ही रोज खायला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, जरी 8 महिने चर्च बंद होतो तरी सुद्धा आपण खूप धन्यवाद लोक आहोत. तुमच्या आणि आमच्याकडे परमेश्वराचं पवित्रशास्त्र आहे. परमेश्वराची सेवा कधी थांबली का? नाही थांबली. तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना युट्यूबच्या द्वारे, ऑडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे सुद्धा तुम्हापर्यंत आम्हापर्यंत परमेश्वराचे वचन काय केलेलं आहे? पोहोचवण्यात आलेलं आहे. म्हणून परमेश्वराची वचनाचे आपण सर्व भुके असलं पाहिजे. आपण परमेश्वराच्या वचनामध्ये रमलं पाहिजे, त्याच्यामध्ये रुतलं पाहिजे. जितकं खोल त्याच्यामध्ये जाता येईल तितकं परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रकाशित करेल. तसं आपलं जीवन तो प्रकाशित करेल. आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रकाश टाकेल. त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्याचे विधी नियम तो काय करेल? शिकवेल. या ठिकाणी आपण वाचलेलं आहे, जेव्हा आपण परमेश्वराचे वचन वाचतो परमेश्वर आपल्याशी बोलतो. पण जेव्हा आपण प्रार्थना त्याच्याबरोबर करतो तेव्हा आपण तो आपले ऐकतो की माझ्या दासाला, माझ्या दासीला काय झालं आहे. आज तो हाक मारता त्याची कान, त्याचे हाकेकडे असतात. म्हणून या वचनाच्या द्वारे जेव्हा आपण बोलतो, जेव्हा आपण त्याच्यामध्ये वाचतो तेव्हा तुम्हाला कळलंच पाहिजे की परमेश्वर आज माझ्याशी बोलत आहे. म्हणून जो परमेश्वराचा विश्वासणारा आहे त्याला कोणत्याही गोष्टीची उणे पडत नाही. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ही पाहिली आपण ते हे की त्याला त्याच्या देवाचे वचने आहेत ते कधीही उणे पडत नाही. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला परमेश्वर नवजीवन देतो, चालना देतो, सुधरवतो आणि त्याच्यामध्ये परिपक्व करीत जात असतो. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत, देवाच्या विश्वासणाऱ्याला देवाच्या संरक्षणाचे सुद्धा उणे पडत नाही. देव त्याच्या निवडलेल्या लोकांना काय करतो? संरक्षण देतो. इथं कोणी असं बसलेलं आहे का? तो म्हणू शकतो की परमेश्वराने मला संरक्षण दिलेलं नाही, परमेश्वराने माझे सांभाळ केलं नाही, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली नाही, परमेश्वराने मला आजपर्यंत कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आशीर्वाद दिले नाही, असं कोणी म्हणू शकतो का? असं कोणी म्हणू शकतो का? यामध्ये जेव्हा आपण बघतो अनुवाद याचा 29वा अध्याय आणि 5 वचनामध्ये फार सुंदरशी गोष्ट लिहिलेलं आहे. ते मी आपल्यासाठी वाचतो आहे. अनुवाद याचा 29वा अध्याय जुना करार 5 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, पहा, मी तुम्हाला 40 वर्ष रानातून चालवले. 40 वर्ष कुठून चालवले? रानातून चालवले. पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाही किंवा तुमच्या पायातील पायतने झिजली नाही. त्यामध्ये 3 गोष्टी परमेश्वर त्यांना सांगतो आहे. तुम्ही 40 वर्ष रानातून चालले, त्यांचे पाय कधी थकले नाही, त्यांचे पाय कधी दुखले नाही.
40 वर्षे ते कुठून चालले? रणातून चालले, जंगलातून गेले, त्यांनी प्रवास केला. कनान देशाकडे जात असताना वचनामध्ये इतकी सुंदरशी गोडी लिहिलेली आहे की तुम्ही 40 वर्ष रणातून परमेश्वराने त्यांना चालवले, त्यांचे पाय थकले नाही, त्यांचे पाय दुखले नाही. कुठे चालले होते? कनान देशामध्ये. आज लोकांचे पाय एवढे दुखतात रविवार सांगितल्यावर की बाळक साहेब किंवा मित्रा, माझ्याकडे आज वेळ नाही. बरोबर? या गोष्टीमध्ये पाहत असताना त्यांना तिथं अजून दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, त्यांचे कपडे विरले नाही व त्यांचे पायातले जोडे असतील, बूट असतील, जे काही त्यावेळेस ते घालत असेल ते सुद्धा कधी झिजले नाही. एवढी मोठी प्रजा, एवढे सारे लोक, परमेश्वर एकटा त्यांचं काय करायचा? संगोपन करायचा. जंगलामध्ये असताना वाघाची तर धाक लागली असेल, सिंहाची धाक असेल, अनेक जनावरे असतात. कोण कुठून हल्ला करतो, कोण कुठून कोणाचा काय वध करेल याची सुद्धा कोणाला कधीही गॅरंटी देता येत नाही. परमेश्वराने त्या इस्रायल राष्ट्राला 40 वर्ष जर सांभाळलं आहे, तर तुमचे आमचे जेवढे वय असेल, जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सांगतो आहे की परमेश्वर जोपर्यंत तुम्ही ना या पृथ्वीवर आहे, परमेश्वर तुमचे नामाचे संरक्षण करेल. तुम्ही कुठे प्रवास करा, तुम्ही कुठे असा, कोणत्याही ठिकाणी असा, परमेश्वर तुमचे आमचे काय करणार आहे? रक्षण करणार आहे. जो इस्रायल राष्ट्राचा परमेश्वर आहे, तो परमेश्वर जर इस्रायल राष्ट्राचा काय करतो आहे? रक्षण करतो आहे, तोच परमेश्वर तुमच्या नामचे सुद्धा काय करणार आहे? रक्षण करणार आहे. त्यामध्ये जेव्हा आपण बघतो या वचनाच्या द्वारे देव आपल्याला प्रेरणा देतो आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने संरक्षण दिलं, सांभाळलं. असे अनेक उदाहरण आहे पवित्रशास्त्रामध्ये, ते आपल्याला सर्व ठाऊक आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, या एकच वचनाच्या द्वारे, या वचनाच्या द्वारे जो परमेश्वर इस्रायल राष्ट्राची काळजी घेऊ शकतो, तो परमेश्वर तुमच्या नामचा सुद्धा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला आपण विश्वास ठेवला आहे, तर तुमची नामची सुद्धा काळजी घेत आहे, घेणार आणि घेत आहे. तिसरी गोष्ट मध्ये आपण जाणार आहोत, देवाचा विश्वास न राहिला, देवाच्या आरोग्य देण्यामध्ये सुद्धा देव पुणे पडू देत नाही. अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिलेला, आपण जेव्हा जेव्हा आजारी पडतो परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो. काय परमेश्वराने तुमची आमची प्रार्थना ऐकली नाही का? ऐकली नसेल तर आपल्यामध्ये काहीतरी खोट असेल. हे नक्कीच समजून घ्यायचं, जर माझी तुमची जर प्रार्थना प्रभू ऐकत नाही तर आपण कुठेतरी चुकत आहोत. आपण जर परमेश्वरामध्ये सरळ आहोत, परमेश्वर तुमची आमची प्रार्थना ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेकडे कान लावतो आणि आपली प्रार्थनेचा उत्तर देत असतो. यामध्ये हे बघत असताना आपण बघणार आहोत दुसरे राजे याचा 20वा अध्याय. दुसरे राजे याचा 20वा अध्याय 1 ते 7 वचने आहे. त्यामधले मी महत्वाचे जे वचन आहे मी तुम्हासाठी वाचतो. हिजकिया राजा जेव्हा आजारी होता त्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक दास भविष्य वक्ता त्याच्याद्वारे परमेश्वराने देवाचं वचन कोणासाठी पाठवलं? हिजकिया राजासाठी पाठवलं. आणि त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं, आता काय कर, आता तुझी स्वतःची काय कर, तयारी कर, परमेश्वर तुला घेऊन जाणार आहे. पुढे लिहिलेलं आहे, सारांश मध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. त्या ठिकाणी जे महत्वाचे वचन मी तुम्हासाठी वाचणार आहे. परमेश्वराने त्याला सांगून पाठवलं, जा आता तू काय करणार आहे? मरणार आहे. तर जे काय आहे ते आपल्या घरातल्या सर्व लोकांना काय कर, तू देऊन जा. त्यावेळेस हे ऐकल्यानंतर तो मनस्वी दुःखी झाला. तो दुःखी होऊन रडत होता, पण त्याच्याबरोबर तो काय करत होता? अजून प्रार्थना करत होता. त्याने देवाकडे आयुष्य मागितलं आणि त्याप्रमाणे तो प्रार्थना करत असताना परमेश्वराला त्याने सांगितलं प्रार्थनेमध्ये, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे तू काय कर? स्मरण कर. या वचनाच्या द्वारे जेव्हा आपण बघतो
भविष्यवक्ता मधल्या चौकापर्यंत पोहोचत नाही शहराच्या, तोवर परमेश्वर त्याला परत पाठवतो, जा आणि त्याला सांग परमेश्वराने तुझे आयुष्य काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. तुझी प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. प्रार्थना ऐकली तो बरा झाला का? त्याची प्रार्थना ऐकली देवाने, बरा झाला का? प्रार्थना ऐकली देवाने, बरोबर. प्रार्थना काय केली देवाने? ऐकली. प्रार्थनेच्या द्वारे सुद्धा परमेश्वर काय करतो? आरोग्य देतो. अनेक मोठे देवाचे कार्य आपण काय केलेले आहे, पाहिलेले आहे. पण त्या ठिकाणी दुसरी गोष्ट सुद्धा तिथे लिहिलेली आहे. 7 वचन मी तुम्हासाठी वाचतो. यशाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आण, ती त्याने आणून गडवावर बांधली व त्याला काय मिळालं? गुण. जडीबुटी पण महत्वाची आहे नाही का? परमेश्वराने निसर्गाची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येक जडीबुटी सुद्धा उपलब्ध आहे. काही वेळा आपण निष्काळजीपणा इतकं घेतो की देव बाप मला आरोग्य देतो, मला गोळ्या घ्यायची गरज नाही. मग देव जर बरा करू शकतो तर या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण स्पष्टपणे दिलं. देवाने त्याची प्रार्थना केली, पण त्यासाठी सुद्धा देवाने काय केलेला होता? उपाय पण ठेवलेला होता. एक अंजिराची चांदकी आणल्यावर कोणी लावली? यशाया भविष्यवक्त्याने ती लावली. त्याच्यानंतर त्याला काय लागलं? गुण लागला. या ठिकाणी मी आपल्याला फार महत्वाची गोष्ट सांगतो आहे. मी सुद्धा आजारी होतो. कोविड-19 मध्ये मी सुद्धा पॉझिटिव्ह आलो होतो. काही लोक निष्काळजीपणा अति घेतात, कोरोना आहेच नाही. मी तुम्हाला सांगतो आता, मी स्वतः ट्रीटमेंट घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला सावधान करतो आहे. ज्याला कान आहे त्याने काय करावं? त्याने काय करावं? ऐका. 30 तारखेला ऑक्टोबर 30ला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ऍक्च्युली माझा टेम्परेचर उतरत नव्हता, मला 2 वेळा टायफॉइड सुद्धा झालेला आहे. मी ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. लक्ष देऊ नये का? 4 दिवस झाले. नवापूरला आम्ही होतो, होम क्वारंटाईन होतो. 4 दिवस झाले. ज्या व्यक्तीला अधिकार दिलेला होता कोविड सेंटरमध्ये जेवढे लोक पॉझिटिव्ह होते त्यांच्याकडे लक्ष देणे, त्याने एकही कॉल केला नाही. आम्ही स्वतःहून आमचे रिलेटिव्हचे जे डॉक्टर आहेत त्यांना कॉल केला. त्यानंतर त्याने सल्ला दिला. मी त्यांना म्हटलं मला रेफर व्हायचं, मी स्वतः म्हटलं मला रेफर व्हायचं आहे, कारण खोकल्याने मला काय करता आहे, माझी साथी दुखते आहे. त्यावेळेस माझे जे ओळखीचे डॉक्टर आहे मी त्यांना कॉल केला. गुजरातचे होते, नंदुरबारचे पण होते. मी त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर मी स्वतः दवाखान्यामध्ये निघालो. पण माझी पत्नी पण म्हणे नाही मी पण येणार आहे. तिला नॉर्मल सर्दी होते, खोकला होता, पण ती सुद्धा आली. तिने तो ट्रीटमेंट घेतला नाही. तिच्यासाठी वेगळ्या गोळ्या होत्या, कारण ज्याला त्रास होतो त्याला वेगळे ठिकाणी ठेवलं जातं आणि ज्याला त्रास जास्त होत नाही किंवा त्याला फक्त नॉर्मल सर्दी खोकला आहे त्याला वेगळं ठेवलं जातं. त्यामध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो आहे, जेव्हा आम्ही रूमला होतो तुम्हाला 1 ग्लास कोणी पाणी द्यायला मला आला नाही. सिलेंडर संपलं, सिलेंडर पण असं दूर ठेवून गेलो. कोणी तुम्हाला विचारणार नाही. मी बरा झालो तोपर्यंत माझ्या समोर कोणी चालला नाही. मी पण कोणाच्या समोर गेलो नाही. पण मी माझी स्वतःची काळजी मी स्वतः घेतली. आपण निष्काळजीपणा केला तर कदाचित आपण हा जग सोडून जाऊ, कारण वॅक्सिन नाही आहे. या ठिकाणी उपाय होता, आयुर्वेदिक दवा होती, त्याप्रमाणे त्याचा काय झाला, इलाज झाला. पण ह्या आजाराचा काय आहे, इलाज नाही आहे किंवा दवा नाही आहे. म्हणून सरकार कायम सांगतो की मास्क लावा, तरी लोक काय करतात, ऐकत नाही. ह्यामध्ये जसं शासनाचा सुद्धा आदेश आहे तसं देवाचा सुद्धा काय आहे, आदेश आहे. म्हणून आपण 10 जण वाचतो ना, तसंच शासनाचे सुद्धा नियम आहेत. जर लस नाही तोपर्यंत आपण सुद्धा आपली स्वतःची काळजी काय केली पाहिजे, सांभाळली पाहिजे. मी 1.5 महिना इथं आलो नाही. 1.5 महिना मी लेक्चर टाकलं नाही, पण नंदुरबारचे लेक्चर फॉरवर्ड केले जात होते. त्या माध्यमाच्या द्वारे देवाचं गौरव झालं. माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो.
देव प्रार्थना ऐकतो, पण देव शहाणपण चतुर्य सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे. त्याचा गैरवापर आपण करू नये. कारण की त्या ठिकाणी स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागतं, स्वतःला सर्व काही सांभाळावं लागतं. कारण की ज्यांनी काळजी घेतली नाही ते हे जग सोडून गेले, ज्यांनी काळजी घेतली ते आज सुद्धा जिवंत आहे आणि परमेश्वराचे काय करत आहे, गौरव करत आहे. मी सुद्धा परमेश्वराचे आभार मानतो. परमेश्वराने मला काय केलेलं आहे, आरोग्य दिलं. जर आरोग्य दिलं नसतं तर आज मी ही भक्ती चालवली नसतं. त्या ठिकाणी ह्या घटनेच्या द्वारे मी आपल्याला सांगतो, ज्या एजिके राजाचा परमेश्वर, त्याला आरोग्य देणारा परमेश्वर आहे, तोच परमेश्वर तुमच्या नामचा सुद्धा आहे. शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते आहे की देवाचा विश्वास नराला कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही. तर त्यामध्ये चौथी गोष्ट आहे, देवाचा विश्वास नराला देव त्यांचा पुरवठा सुद्धा करतो आणि त्यांना लागणाऱ्या वस्तूची गरज सुद्धा आहे, त्याचं सुद्धा उणीव पडू देत नाही. परमेश्वरावर जो विश्वास ठेवतो त्यांच्या दैनंदिन गरजा परमेश्वर काय करतो, पुरवतो. नाही आहे परमेश्वराकडे योजना आहे, पण जो परमेश्वराकडे हाक मारतो परमेश्वर त्याला देतो. पण जो परमेश्वराकडे हाक मारतो नाही तो लोकांकडे हाक मारत फिरेल. पण ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे तो परमेश्वराकडे काय करतो, हाक मारतो. या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत. त्यामध्ये 3 गोष्टी आहे की जो व्यक्ती परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचा स्वतः पुरवठा करणारा कोण आहे, पहिला परमेश्वर आहे. निर्गमन याचा 16वा अध्याय 31 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जेव्हा इस्रायल लोकांना रणामध्ये भूक लागली परमेश्वराने त्यांना काय केलं, अन्न दिलं, मन्ना दिली. जेव्हा त्यांना तहान लागली परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली, त्यांना काय केलं, परमेश्वराने पाणी सुद्धा दिलं. कुरकुर करण्याचा जो प्रश्न आहे तो मी नंतर घेणार आहे, फार सुंदर विषय आहे, तो मी नंतर सांगेन. पण त्यांना भूक लागली व तहान लागली, परमेश्वराने त्यांना त्यांच्या योग्य वेळी परमेश्वराने काय केलं, त्यांना अन्न पण पुरवलं आणि काय केलं, पाणी पण दिलं. महत्वाची गोष्ट ही आहे, एवढी मोठी प्रजा जे काही मिसळत असेल त्यांना आणलं तितकं त्यांच्याकडे असेल, ते संपलं. आता ते काय शेती करू शकत नव्हते, व्यवसाय करू शकत नव्हते, जे काय आहे ते सर्व काय संपलं. त्यावेळेस परमेश्वराने त्यांची काय केलेली आहे, भूक भागवलेली आहे. अनेक लोक असतं तरी म्हणतात आम्हाला काही दिलं नाही, परमेश्वराने काहीही दिलं नाही. परमेश्वराचा आशीर्वाद तो तुमच्या आमच्या जवळ आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही कार्य करीत आहात हा सर्वात मोठा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि जिथून परमेश्वराच्या लोकांचा मार्ग बंद होतो तिथून परमेश्वर त्यांच्या लोकांसाठी दुसरा मार्ग उघडतो. यामध्ये पहिली गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये की देव त्यांचा पुरवठा करतो, जसं इस्रायल राष्ट्राचे केलेलं आहे तसं तुमच्या नाम सुद्धा करतो. तसंच विश्वासणाऱ्यांच्या द्वारे सुद्धा परमेश्वर त्यांच्या लोकांचं काय करतो, पुरवठा करतो. यामध्ये पहिल्या समोर जो आपण वाचलेला आहे त्यामध्ये योनाथनाने कोणाला काय दिलेलं आहे, दावीद राजाला. बघूया काय काय दिलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिल्या समोर याचा 18वा अध्याय 4था वचनामध्ये असलेला आहे, योनाथनाने आपल्या अंगावरच्या झगा उतरून कोणाला दिला, दावीद. त्याच्यामध्ये अजून आहे त्याचप्रमाणे आपला पेहराव सुद्धा तलवार, धनुष्य व कमरबंद हे सर्व काही त्याने कोणाला दिलं, दावीदाला दिलं. दावीद हा मेंढपाळ होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. सोप्यामध्ये सांगतो, तो काही असो, कोण होता, लहान होता की मोठा श्रीमंत होता की धनी होता की नाही धनी होता, हा मोठा विषय नाही. पण त्यावेळेस त्याला लागणारी कोणती गरज होती ती त्याची काय केलेली आहे, तिथं भागवली गेली. त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली नाही, पण तो परमेश्वरामध्ये वफादार राहून चालत गेला. त्याच्या मनामध्ये असेल की माझ्याकडे हे आहे, मी युद्ध कसं करणार, तलवार नाही ती युद्ध कसं करणार, धनुष्य नाही मग तीर कसं चालवणार, कमरबंद नाही तर पुढचे जे सासरा समागेल मी ते कसं काय म्हणणार. कारण स्वतःची सिक्युरिटी सुद्धा फार महत्वाची आहे. त्यामध्ये त्याने स्वतःचा पेहराव जो उत्तमातला उत्तम आहे तो त्याने काढून त्याला काय करून दिला, देऊन टाकला. त्याच प्रकारे जो झग्गा सैनिकांचा जग्गा होता तो सुद्धा त्याने काय करून दिलेला आहे, काढून त्याला देऊन टाकला. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो आणि ज्याला ज्या वस्तूची गरज आहे परमेश्वर त्याला तो काय करतो, पुरवून देत असतो. त्याला सांगायची गरज पडत नाही, ते परमेश्वराच्या सांगितल्याप्रमाणे ते काय करतात, कार्य करीत असतात. त्याच्यामध्ये शेवटी शेजाऱ्यांच्या द्वारे सुद्धा परमेश्वर
त्यांची लोकांची काय करतो, गरज भागवतो. त्यामध्ये फारो राजाच्या काळामध्ये अब्राम जेव्हा त्या ठिकाणी गेला होता, दुष्काळ पडला होता, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे की परमेश्वराने त्याच्या फारोच्या अंतःकरण उघडलं आणि त्याला गाई बकरी शेडे म्हणजे त्या काळामध्ये त्या सर्वात मस्त ज्यांच्याकडे ते सर्व आहे तो काय होता, धनी होता. त्या सर्व गोष्टीने तो आशीर्वाद झालेला होता. आणि त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटत आहे की तो अति श्रीमंत झाला आणि त्याद्वारे परमेश्वराचे त्याने काय केलेलं आहे, गौरव केलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपल्याला गरज होती, आपली सुद्धा गरज परमेश्वराने भागवलेली आहे. ज्या व्यक्तींचे कामे धंदे बंद झाले होते त्यांची सुद्धा परमेश्वराने स्वीडिश अलायन्स मिशन जे स्वीडन आहे त्यांच्याद्वारे धान्य वाटपाचे कार्य सुद्धा काय केलेलं आहे, तर इथं केलेलं होतं. त्याद्वारे त्यांना धान्य पोहोचवण्यात आला होता. म्हणून आपण कधीच म्हणू शकत नाही परमेश्वराला की परमेश्वराने आमची गरज भागवली नाही. परमेश्वराला प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाची गरज आहे आणि प्रत्येकाचे गरजा परमेश्वराला ठाऊक आहे आणि परमेश्वराला प्रत्येकाच्या गरजा वेळेवर पुरवता येत असतात. पण एकच गोष्टी आपल्या मनामध्ये असली पाहिजे, ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे त्याला काही होणे पडत नाही. म्हणून त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, देवाचा विश्वास नराला देवाचं वचन कधी होणे पडत नाही, देवाचं संरक्षण कधी होणे पडत नाही, देवाचे आरोग्य देणे सुद्धा कमी पडत नाही व देवाचा पुरवठा आपले दैनंदिन कोणत्याही कार्यक्रमामध्ये असू द्या, कामाबद्दल असू द्या, कोणत्याही गोष्टीबद्दल असू द्या, परमेश्वर त्याच्या दासाचं काय करतो, दासाचं सांभाळ करतो आणि पुरवित असतो. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत, परमेश्वरापासून बोलवलेले आहोत आणि जो परमेश्वर इस्रायलाच्या काळजी घेणारा परमेश्वर आहे, तो परमेश्वर तुमच्या नामचा सुद्धा परमेश्वर आहे. तो त्याच्याकडे आपण मागा, परमेश्वर तुमच्या नामचं सर्व गरज भागवतो आणि तो भागवेल आणि तो तुम्हाला आणायला देईल. म्हणून यावेळेस मी मंडळीला सांगतो, दर्शन सांगतो आहे, पुन्हा एक वेळा सांगतो आहे, आपण सर्वजण परमेश्वराचे विश्वासणारे आहोत, परमेश्वराची मंडळी आहोत. तुम्हाला आणि आम्हाला जर आपला विश्वास परमेश्वरावर आहे तर तुम्हाला कोणतीही गोष्टीची उणे पडणार नाही. परमेश्वर तुमची नामची काळजी आहे. देवबाप त्याच्या वचनाचं जर त्याच्या पवित्र मंडळीला आशीर्वाद द्यावा. प्रार्थना करू आपण यावेळेस. हे आमच्या पुरवठा करणारा परमेश्वरा, तू आमची काळजी नित्य वाहतोस आणि आमच्यावर तुझी नजर असते. हे देवा, मी तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे, आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद केलेला आहे, तुझ्या स्वर्गीय मन्ना तू आम्हापर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्या वचनाच्या द्वारे तू आमची आज आध्यात्मिक भूक भाजवल्या म्हणून तुला आभार मानत आहे. प्रिय प्रभू, विश्वास आहे आमचा, जसा दावीद राजाचा तुझ्यावर विश्वास होता की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही. आम्ही सुद्धा आमच्या मनातून सांगतो, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, आम्हाला काही कोणत्या गोष्टीची होणे पडणार नाही. देवा, तुझ्या मंडळीला तू आशीर्वाद दिलास म्हणून तुला आभार मानत आहे. ज्या आशीर्वादाने आला आहे पण त्या आशीर्वादाने घेऊन जात आहे म्हणून तुला आभार मानत आहे. प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रामध्ये तू आशीर्वाद केलास आणि करीत आहे म्हणून तुला धन्यवाद देत आहे. सुंदरच्या भेटीच्या द्वारे संगीताच्या तुला मेहमान तुला करून मिळाला. सर्व सभा भक्ती तुला प्रसन्न झालेली आहे आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव झालेला आहे. आमचे सर्व अर्पणे तू स्वीकार केलेला आहे आणि आमची भक्तीमध्ये तू उपस्थित राहून तू संतुष्ट झालेला आहे आणि तुला आनंद पावलेला आहे. प्रभू, तोच आनंद तू आम्हामध्ये दिला म्हणून तुला आभार मानत आहे. इथून आम्ही आपापल्या घरी जात असताना प्रत्येकाचे संरक्षण कर, प्रत्येकाबरोबर राहा, प्रत्येकाची काळजी व्हा आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वाद दे. आणि पुढच्या सर्व आयोजन सुद्धा आम्ही तुझ्या हातात देत आहोत. चालक आणि मालक तू हो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडाने प्रेरणा केली म्हणत आहे. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणणार आहोत, पण आपण आपल्या मनामध्ये म्हणा. मी आपल्या सर्वांच्या वतीने म्हणतो आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसं मी आपल्या ऋणातून सोडवलेलं आहे तसंच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सदा सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मंडळीला सलाम. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो.
यावेळेस आता सुट्टी आहे. मागचे बेंच जे आहेत कृपया आपण आडेपाडीने आपण बाहेर जावे.